नमस्कार, मी अमोल भिलारे. आज आपल्याकडे भिलारे ॲग्रो सर्व्हिसमध्ये चेतक फवारणी यंत्र 500 लिटरचं घेण्यासाठी गेवराईचे आमचे शेतकरी बंधू आलेले आहेत. तर त्यांनी मला वाटतं एक 15 दिवसापूर्वी किंवा एक महिनाभरापूर्वी त्यांनी अप्लाय केला होता गव्हर्नमेंटला महाडीबीटी मध्ये शासकीय सबसिडीसाठी त्यांनी हे घेतलेलं आहे. तर मामा तुमचं नाव काय? नामदेव उत्तम इनकर. नामदेव उत्तम इनकर. प्रॉपर गाव? अनकोटा. बरं, तुम्ही अप्लाय कधी केला होता असं म्हणजे महाडीबीटी मध्ये? एक महिन्यापूर्वी. आणि तुम्ही सबसिडी म्हणजे आता तुम्ही जीएसटी बिलासाठी आता आज आलेला आहात. हो. तुम्ही सबसिडी मध्ये हे ग्राह्य झालेले आहात. तुमच्या गावामध्ये मला वाटतं आणखीन एक जणांनी घेतलेलं आहे. हो, ते आपल्या बरोबरच आहे. तुमचं नाव सांगा. शहाजी बदाम घोंगडे. बरं, तुम्हाला सबसिडी पडली तुमच्या अकाउंटला? 30,000 रुपये. 30,000 रुपये पडली. बरं, तुम्ही हे खरेदी केल्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टलला ऑनलाईन जीएसटी बिल ऑनलाईन केलं आणि तुम्हाला सबसिडी पडलेली आहे. तर खूप खूप अभिनंदन दोघांचं पण. बरं, तुम्हाला हे मशीन आता तुम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी नेलं होतं, तुमचं बघून यांनी ऑनलाईन केलं. तर तुम्ही काही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता की हे मशीन कसं आहे आणि कसं वापरलं पाहिजे, किंवा वापरायला काही मेंटेनन्स वगैरे, किंवा तुम्हाला आतापर्यंत काही टेक्निकली प्रॉब्लेम किंवा तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमचा काही सल्ला असेल शेतकऱ्यांना, काही सांगू शकतात का? काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम नंबर एक मशीन आहे वापरायला वगैरे चांगलं मशीन आहे. तेच बघून हे बी घ्यायला म्हणजे तुमचं बघून यांनी घेतलंय आणि अजून तुम्ही आता सांगितलं शेतकरी इच्छुक आहेत घेण्यासाठी. अच्छा, बरं. तुमचं सबसिडीला वगैरे डॉक्युमेंटला वगैरे काही अडचण कुठलंही नाही म्हणजे ओके. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही भिलारे ॲग्रोला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.